मुंबईतील रस्ते घोटाळ्यामध्ये 10 लेखापालांना अटक झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। आज केवळ अधिकारी आत गेलेले आहेत, यापुढे कंत्राटदार आणि त्यांच्या मागे करून दाखवलं असं समर्थन करणारे तुरुंगात जातील असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणलेला आहे। मुंबईतील रस्ते घोटाळ्यासंदर्भात भाजपने महानगरपालिका आणि विधानसभेमध्ये दोनही ठिकाणी आवाज उठवलाय, त्यामुळे आज ही कारवाई होत असल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी कारवाईचं श्रेय भाजपकडे घेतलेलं आहे। दरम्यान काल रात्री उशिरा आझाद मैदान पोलिसांनी पालिकेच्या 10 लेखापालांना अटक केलेली आहे। रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांनी बिलं न तपासता पालिकेला दाखवल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। रस्ते घोटाळा हा मुंबईकरांना एका अर्थाने खूप हानी करणारा घोटाळा होता। भारतीय जनता पार्टीने मी स्वतः या मुद्द्यावर सभागृहाबाहेर आवाज उठवला, विधानसभेत सुद्धा आवाज उचलला। आज केवळ काही ऑडिट मधले अधिकारी आत गेले आहेत, कंत्राटदारी जातील आणि काही दिवसात त्या कंत्राटदारांच्या मागे करून दाखवलेलं समर्थन करणारेही आज जाण्याची स्थिती येऊ शकते आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा संघर्ष चालू राहील।